पाथर्डी फाटा परिसरात आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकनमध्ये आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या पावसाळा जरी असला तरी पाऊस नसल्यामुळे विविध साथ रोगांची लागण सुरू आहे. यातच प्रो चिकनमध्ये अशा प्रकारच्या आळ्या निघत असतील तर हा सर्व प्रकार आरोग्यासाठी हितकारक नसून या प्रो चिकन कंपनीवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ही आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मी सकाळी 11:30 वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला. तर त्यांनी मला चिकन दिलं, मी घरी आणलं. घरी आणल्यानंतर आहे ना ते धुवायला काढलं होतं. धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत. मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो. मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं. कस्टमर झाल्यानंतर त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मांसाला तिथं धुवायला लावलं. धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आळ्या निघाल्या. किती किलो चिकन मी अर्धा किलो घेतलं होतं, त्या माणसाने पण अर्धा किलो घेतलं होतं. पाथर्डी फाटा. काय रेट होता? रेट नाही माहिती मला, 200 रुपयाचा घेतो मी तिथून. तुम्ही कायम घेतात त्या हो, ठिकाणी? परमनंट. कुठल्या कंपनी? प्रो चिकन. मी 11 वाजेला आलतो, तर मी चिकन घेतलं. तर त्याच्यामध्ये ना असं पीसमध्ये ना सडण्यामध्ये आळे सापडले होते. बरं, तुम्ही ते घरी नेले होते का? घरी नेलं. मम्मीला आपण मम्मी म्हणे काय म्हणे आळे निघाली म्हणे. कुठून घेतलं चिकन तुम्ही? प्रो चिकन म्हणे. किती किलो घेतलं होतं? 2 किलो. आणि घेतल्यानंतर काय निघाले त्याच्यात? आळे निघाले होते, खूप आळे होते. आणि किती वाजता आले ती शॉप? आता थोडा वेळ झाला. थोड्या वेळ तुम्ही नेहमी येतात ना चिकन? हा, नेहमी येतो आम्ही. कुठल्या याच्यावर? पातळी फाटा पातळी प्रो चिकन. प्रो चिकन. मग ते परत केलं का आता शॉप? हा हो, पण त्यांनी काय पैसे दिले का? हा, पैसे दिले त्यांनी. पैसे दिले. सदर आनंद ॲग्रो कंपनीच्या विरोधात कारवाई होऊ नये तसेच याचे वृत्त प्रसिद्ध केले जाऊ नये यासाठी आनंद ॲग्रो कंपनीच्या वतीने माध्यम प्रतिनिधींवर दबाव टाकला जात असला तरी पोलिसांनी अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने आनंद ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मी नाशिककर न्यूज ब्युरो, नाशिक.